नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजीच्या सुगरण कलेमध्ये। आज आपण बनवणार आहे बटाट्याचे चिप्स। त्याकरिता आम्ही घेतलेले 5 किलो बटाटे, तुम्ही 2 किलो 3 किलो ही घेऊ शकता। त्यानंतर त्याला व्यवस्थित सोलून घ्यायचं आहे। प्रत्येक बटाट्याला बटाटा सोलून झाला की मग त्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे। पाण्यामध्ये टाकण्याची विशिष्टता म्हणजे ही की त्याला पाण्यात टाकल्याने तो ऑक्सिडाइज होत नाही आणि बटाट्याचे चिप्स जेव्हा तुम्ही काढता किंवा टाकता तेव्हा ते पांढरशुभ्र निघतात। अदरवाईज ते काळे दिसतील आणि पाहायला आणि खायला अजिबात चांगले वाटत नाही। त्यामुळे त्यांना सोलून झाले की पाण्यामध्ये टाकणं आवश्यक आहे। आता तुम्ही बघू शकता इथे आमचे अख्खे बटाटे सोलून झालेले आहेत। हा शेवटचा बटाटा होता। त्यानंतर सगळ्या बटाट्यांना आम्ही पाण्यामध्ये टाकलेलं आहे। आता बटाट्याचे आपल्याला चिप्स पाडून घ्यायचे आहेत। त्याकरिता या प्रकारचा आपल्याला स्लायसर लागेल। तुम्ही कुठल्याही प्रकारचं घेऊ शकता, असं असेल तरी चालेल। आता आवडीनुसार म्हणजे तुम्हाला जे आवडेल, जो साईज आवडेल त्या अकॉर्डिंग तुम्ही जाड किंवा पातळ जसंही तुम्हाला पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही त्याला सेट करून घ्या स्लायसरला आणि नंतर त्याचे चिप्स पाडून घ्या। चिप्स पाडून झाले की त्याला परत पाण्यामध्येच ठेवा पूर्ण, कारण की जोपर्यंत आपण त्याला उकळत नाही म्हणजे त्याला शिजवत नाही तोपर्यंत त्याला पाण्यात ठेवणेच आवश्यक आहे। अदरवाईज अगेन तुमचे चिप्स ऑक्सिडाइज होतील, काळे होतील। जेव्हा वाळू घालाल तेव्हा सुद्धा ते वाळल्यानंतर काळे दिसतील, म्हणून तसं काही करू नका। आता बघू शकता इथे चिप्स आम्ही थोडे मीडियम साईजचे केलेले आहेत, ते या पद्धतीने दिसत आहेत। आता आम्ही सगळे चिप्स करून घेतो आहे, म्हणजे सगळे काप करून घेतो आहे आणि त्यानंतर मग आपण त्यांना उकळूया। आता इथे बघू शकता अशा या पद्धतीने आपले पूर्ण चिप्स पाडून झालेले आहेत आणि आपण त्याला पाण्यामध्ये ठेवलेलं आहे। आता यांना एक उकळी द्यायची आहे। त्याकरिता आपण काय केलं आहे, भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे। पाण्याला छान उकळा येऊ द्यायचा। उकळा आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे, कारण बटाटे जेव्हा उकळतील तेव्हा जर मीठ टाकलं तर चिप्सला चव येते, म्हणजे चिप्सला मीठ लागतं तर ते खाताना चवीदार लागतात, म्हणून त्यामुळे मीठ टाकायचं आहे। परत त्याला छान एक उकळा येऊ द्यायचा आहे। उकळायला आल्यानंतर आपल्याला चिप्स टाकायचे आहे। तोपर्यंत त्याला एकदा वॉश करून घ्या, जे काही स्टार्च असेल एक्स्ट्रा ते निघून जाईल। तो एकदा प्रॉपर वॉश झाला की त्यानंतर मग त्याला आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये टाकायचे आहे। इथे तुम्ही या पद्धतीने पाण्यामध्ये टाकू शकता, म्हणजे पाणी उकळतं पाहिजे बेसिकली। त्याला जेवढे बसतील तुमचे तेवढे तुम्ही त्यामध्ये टाका। खूप गचपण नका टाकू आणि एकदम कमी पण नका टाकू, म्हणजे पाण्यामध्ये जेवढे पुरेपूर बसतील आहेत तेवढे चिप्स टाका, म्हणजे तुमचे प्रॉपर सेट निघतील आहे। आणि एक सोबत खूप जास्त चिप्स पण नका टाकू, थोड्या थोड्या बॅचमध्ये काढा, म्हणजे तुम्हाला काढायला सोपं होईल आणि टाकायला पण सोपं होईल। एकदा टाकल्यानंतर असं स्टर करून घ्या, जेणेकरून पूर्ण चिप्स प्रॉपर मिक्स होऊन जातील आहे, म्हणजे त्याला मीठ प्रॉपर लागून जाईल आहे। आणि एक उकळी येण्याकरिता त्याला आपल्याला झाकून सुद्धा ठेवायचं आहे। एकदा प्रॉपर हलवून झालं की आता आपण त्यावर झाकण ठेवू। बरं, इथे लक्षात आणणारी गोष्ट म्हणजे ही की आपल्याला फक्त एक उकळी काढून घ्यायची आहे। बटाट्याला म्हणजे त्या चिप्सना पूर्ण शिजवायचं नाही आहे, अद्रकच्चे शिजवायचे आहे, ठीक आहे, हे लक्षात ठेवाल। इथे आता बघा आपण झाकण ठेवून दिलं होतं, एक उकळी आलेली आहे, ते आपले अद्रकच्चे शिजलेले सुद्धा आहे। या स्टेजला आता तुम्हाला काय करून घ्यायचं आहे, त्याला पूर्ण रिमूव्ह म्हणजे पाण्याच्या बाहेर काढून घ्यायचं आहे। तर तुम्ही अशा एखादी चाळणी किंवा टोपली काही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्यामध्ये ते पूर्ण चिप्स काढून घ्या। एकदा पूर्ण काढून झाले की त्याला आपल्याला बाहेर न्यायचे, बाहेर म्हणजे आपल्याला वाळू टाकायचे। तुमच्याकडे जशी पण जागा असेल तुम्ही तिथे वाळू टाकू शकता। ओपन टेरेस असेल किंवा वरती टेरेस असेल किंवा समोर पटांगण असेल, अंगण असेल, तिथे तुम्ही वाळू टाकू शकता। पटांगणात तर नाही टाकायचे, पण अंगणामध्ये वाळू टाकू शकता। तर त्यामुळे हे व्यवस्थित पूर्ण काढून घ्या। पाणी फेकू नका, कारण जसं आता इथे दाखवतो आहे आम्ही, असेच काढा तुम्ही। जर पाणी फेकून दिलं तर परत तुम्हाला दुसरं पाणी गरम करावं लागेल आणि ते खूप जास्त गॅसही जाईल आणि त्रास होईल। त्यापेक्षा एकाच पाण्यामध्ये आपलं काम होऊन जातं, तर आपल्याला गरज पडत नाही। चिप्स टाकण्याकरिता या पद्धतीची आम्ही बेडशीट टाकलेली आहे, तुम्ही बेडशीटही टाकू शकता। इथे आपले चिप्स आलेले आहे। आता त्या चिप्समध्ये थोडंफार पाणी असेल तर तेही निथरून घ्या, जेणेकरून एक्स्ट्रा पाणी तुमच्या बेडशीटवर पडणार नाही, कारण जेवढं बेडशीट ओलं राहील तेवढं ते ड्राय व्हायला वेळ लागेल। त्यानंतर पूर्ण चिप्स तुमचे असे बेडशीटवर पसरवून द्या। एकदा ते पसरून झाले की मग त्याला आपल्याला टाकायला मोकळं होऊन जातो। इथे माझा अद्वैत सोबत आहे, म्हणून त्यामुळे तुम्हाला त्याच्या खेळण्याचा आवाज येईल आहे। आणि इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की अद्वैत आणि नवेश मस्ती करतायत, जो इकडे बाहेर माझा चिप्स टाकणं सुरू आहे। इथे आता चिप्स आपल्याला एक एक पीस पसरून घ्यायचा आहे, जेणेकरून प्रॉपर वेगवेगळे होतील। जवळ टाकू नका, जसं तुम्ही इथे बघू शकता व्हिडिओमध्ये लांब टाकल्या जातात, तसेच लांब टाका, जेणेकरून ते एकमेकांना चिटकणार नाही।
जर तुम्ही जवळ-जवळ टाकले किंवा ओव्हरलॅप केले तर ते एकमेकांना चिटकतील आणि त्याच्यामुळे तुमचा पूर्ण चिप्सचा गोळा बनेल. इथे नविशला मजे येत आहेत चिप्स खायला आणि अद्वैत बिचारा वाट बघतो आहे माझी. म्हणजे मी गेली आता त्याच्याकडे. तोपर्यंत माझे चिप्स तिकडे घालून टाकून झालेले आहे आणि आई दुसरा घाणा काढते आहे. तर तिचा तो दुसरा घाणा रेडी होस तर आम्ही परत मस्त्या करतोय. आता इथे बघू शकता आमचे पूर्ण चिप्स टाकून झालेले आहे. ते या पद्धतीने दिसत आहेत. तुम्ही असं ओपन एअरमध्ये पण ठेवू शकता. म्हणजे आवश्यक नाही की ऊनच पाहिजे आहे. ऊन दिली तर अगदी बेस्ट आहे. म्हणजे उन्हात आवश्यक आहे, पण नसेल तर चालेल आहे. दुसऱ्या दिवशी ऊन दाखवू शकता. इथे बघू शकता आपले चिप्स अर्धवट वाळून गेलेत. म्हणजे जवळपास ते 4 एक तास झाले तर असे झाले आणि आता बघू शकता आम्ही 2 दिवसाची ऊन दिल्यानंतर आमचे चिप्स या पद्धतीने पूर्ण वाळून रेडी आहेत. आता एकदा आम्ही तुम्हाला जळून दाखवते. हे बघा तुम्ही बघू शकता छान तळून झाले सॉरी छान वाळलेले आहे. आता आपण त्यांना तळून बघूया की ते कसे दिसतात म्हणून. तर चला त्याकरिता आपण कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल आणि आता ते थोडे थोडे बॅचमध्ये तळून घ्यायचे आहे. खूप तळू नका म्हणजे खूप जास्त वेळ तेलात ठेवू नका. टाका आणि त्याला जस्ट बाहेर काढून घ्या म्हणजे ते लगेच तळल्या जातील आहे. जर तुम्ही जास्त वेळ तेलात ठेवले तर ते थोडे लालसर होतात किंवा जळाल्यासारखे होतात तर तसं करू देऊ नका. यावरती तुम्ही छानपैकी मीठ टाकून, लाल तिखट टाकून, थोडासा चाट मसाला टाकून खाऊ शकता. खायला खूप भन्नाट लागतात, खूप छान वाटतात आणि घरी केलेले आहे त्यामुळे हायजीन पण आपण मेंटेन ठेवलेली आहे. चवीला पण छान वाटतात आणि मेन म्हणजे की हेल्दी असतात. त्यामुळे तुम्ही हे घरी बनवून आरामशीर खाऊ शकतात. इथे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने आपण त्याला छान तळून घेतलेले आहे, कसे आपले तळून होत आहेत आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्ही त्याला सर्व्ह करू शकता, टेस्ट करू शकता. आम्ही अपेक्षा करतोय की आम्ही नवीन-नवीन रेसिपी आणायचा प्रयत्न करतोय तुमच्याकरिता ज्या कमी दाखवल्या जातात. तर आम्हाला तुमची खूप गरज आहे सपोर्टची. तुम्ही आम्हाला सपोर्ट करू शकता. लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आईलाही प्रोत्साहन मिळेल की हां, अशा नवीन गोष्टी करायला पाहिजे म्हणून. आणि तुम्हाला अजून काही शिकायचं असेल तर तुम्ही आम्हाला तेही कळवू शकता. आम्ही तेही तुमच्यासाठी घेऊन येऊ. आता इथे बघू शकता आपले पूर्ण चिप्स तळून झालेले आहे. शेवटचा घाना होता हा आणि चिप्स झाल्यानंतर बघा इथे आपले चिप्स पाहायला खूप सुंदर दिसतात आणि खायला पण खूप सुंदर दिसतात. तर तुम्हीही नक्की करून बघा आणि आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. धन्यवाद.